एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे कान टोचले। वादग्रस्त वक्तव्य, कृती खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिलेल्या आहेत। वादग्रस्त वक्तव्य आणि कृती खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। असे प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, नेमका बैठकीनंतर फडणवीसांनी काय म्हटले? दिसाली कॅबिनेट बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी मंत्र्यांचा क्लास जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आज सगळ्या मंत्र्यांचा क्लास घेतलेला दिसून आलेला आहे। वादग्रस्त विधानं, कृती जी आहे ती अजिबात खपून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। असे प्रकार होत असले तर सरकारवर प्रचंड बदनामी जी आहे ती सरकारला सहन करावी लागेल। ही अखेरची संधी आहे, कारवाई करायची ती करूच, पण आता एकही प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅबिनेट मीटिंग नंतर तब्बल 20 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचा क्लास जो आहे तो घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या बाबतचे वक्तव्य असतील, त्यांचं कृत्य असेल, रम्मी खेळण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, तर दुसरे काही मंत्री आहेत त्यांच्याबाबत सुद्धा अनेक प्रकार जे आहेत ते समोर आलेले होते। त्यामुळे कुठेतरी सरकार बदनामी होत आहे, सरकारला बदनामी सहन करावी लागते आणि ही बदनामी जी आहे ते पुढील काळात कुठेतरी महायुतीला सुद्धा भारी पडेल आणि त्यामुळे मंत्र्यांनी काम करताना योग्य ते काम करावं आणि कुठेही वादग्रस्त विधानं जे आहे ते करू नयेत अशा सूचना ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी या 20 मिनिटाच्या बैठकीत दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आजच्या दिवशी सगळ्या मंत्र्यांना समज देण्याचा प्रयत्न जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अखेर हेही सांगितलेलं आहे की ही शेवटची संधी आहे, जी काही कारवाई करायची आहे काही लोकांवरती ती केली जाईल, परंतु ही शेवटची संधी आहे। शेवटची संधी जी आहे ते मंत्र्यांनी सुधारलं पाहिजे आणि आपलं काम आहे, खात्याचं काम आहे, याकडे जास्तीत जास्त फोकस जो आहे तो केला पाहिजे अशा सूचना ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। माणिकराव कोकाटेंसंदर्भात काही चर्चा झाली आहे का? त्या संदर्भात काही अपडेट? त्याबाबत अजूनही माहिती जी आहे ती समोर आली नाही, परंतु मंत्र्यांनी कसं आता काम केलं पाहिजे, मंत्र्यांनी कसं वागलं पाहिजे या सूचना ज्या आहेत ते कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधानं जे आहेत ते वारंवार मंत्री करतायत, प्रसार माध्यमांसमोर सगळ्या वादग्रस्त विधाने येत आहेत, त्यामुळे याला कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्री एक प्रमुख आहेत मंत्रिमंडळाचे आणि त्यांनी आज या सगळ्या मंत्र्यांचा क्लास घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचे कान टोचलेत, वादग्रस्त वक्तव्य आणि कृती खपवून घेणार नाही अशा सूचनाच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। तरी शेवटची संधी आहे, असे प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ती अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांना तंबी देण्यात आली। आता एकही प्रकार खपवून घेणार नाही, सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, त्यानंतर फडणवीसांनी सर्व मंत्र्यांचा क्लास घेतलेला आहे। तब्बल 20 मिनिट ही बैठक घेतली आहे।